आता ही फर्स्ट सेमीफायनल आपण पाहणार आहोत, जिथे दोन संघ समोरासमोर खेळताना आपल्याला दिसणार आहेत। एका बाजूला आपण पाहतोय फ्रेंड्स सरावली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत विपुल सीसी। विपुल सीसी या संघाने टॉस जिंकलेला आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलंय फ्रेंड्स सरावली या संघाला। चला, दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। उनबाट संघाने देखील अगदी चांगला खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये। दिग्गज संघांना मात्र त्यांनी या स्पर्धेच्या बाहेर केलं, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार आणि जीत असतेच आणि ती मात्र ऍक्सेप्ट करून आपल्याला पुढे खेळावं लागतं। पुढील स्पर्धांकरिता आमच्याकडनं फ्रेंड्स सरावली क्रिकेट क्लबकडनं उनबाट 11 संघाला खूप खूप शुभेच्छा आहेत। चला, वाणगाव टीमचा 12th मॅन आणि फ्रेंड्स सरावली संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या। दोन सलामीचे फलंदाज आपण पाहत आहात, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। एका बाजूला आपण पाहत आहेत यावेळेला मात्र वेगळी स्ट्रॅटेजी, वेगळ्या रणनीतीने मात्र सरावली संघ मैदानाच्या दिशेने जात असताना दोन बॅटर्सच्या माध्यमातून आपण पाहत आहेत। सलामीला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती जाताना दिसतोय दीपेश घरत आणि त्याच्या समवेत आहे सागर वडे। आता मात्र अस्तित्वाची लढाई संपूर्ण सरावलीकरांचं आता लक्ष लागलेलं आहे, कारण की यजमान संघ आता पहिल्या सेमीफायनल मध्ये खेळताना दिसतोय। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वाणगावचा संघ, तो देखील कमी नाहीये, अगदी तगडा संघ, ताकदवर संघ हा आपल्याला पाहायला मिळतोय। दोन पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। आता स्ट्रॅटेजी, रणनीती काय असेल ते आपल्याला जरूर पाहायला मिळेल। एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि पुन्हा येऊया निलेश स्मृती चषक 2025 मध्ये। दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। फर्स्ट सेमीफायनल, पहिली सेमीफायनल आपण पाहत आहेत, जिथे एका बाजूला आपण पाहतोय विपुल सीसी वाणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहत आहेत संघ आहे फ्रेंड्स सरावली। टॉस झाला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, वणगाव संघाने फलंदाजी करता सरावली संघाला आमंत्रित केलंय। सागर आहे स्ट्रायकिंग एंड वरती, षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती हर्षल। पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळण्याची दिशा दिली आहे, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय, अगदी 1 रन पाहायला मिळाली आहे। इथे आता मात्र दोन्ही संघांकरता नामी संधी आहे, कारण की जो संघ जिंकेल तो मात्र अगदी फायनल मध्ये जाऊन पोहोचेल।
कुठला संघ फायनलिस्ट पहिला असेल त्याकडे मात्र सर्वांच्या नजरा लागल्या गेलेल्या आहेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील श्रोते आमच्या समवेत जोडले गेले आहेत. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. मैदानावरती देखील जे प्रेक्षक वर्ग इथे मोठ्या संख्येने आले आहेत त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती हर्षल. स्ट्रायकिंग एंड वरती यावेळेला मात्र आपण पाहताय दीपेशला. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्रॅकिंग शॉट इथे पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार 4 धावा. आता तरी देवा मला पाऊशील का सुख झाला म्हणत्या ते पाऊशील का आता तरी तिने मात्र सरावली संघ मैदानात उतरल्या आणि ती रणनीती अगदी यशस्वी दीपेशने करून दाखवली. अगदी चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 5. षटकातील तिसरा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न. चेंडू इथे मात्र स्लाइस केलाय. फिल्डर वाचोर चेंडू खाली येतोय. इथे लागतोय पहिला धक्का फ्रेंड्स सरावली या संघाला. इथे लागलेला आहे पहिला धक्का. दीपेश घरत डगआउटच्या दिशेने जाताना जरूर दिसले. काय कमालीचा बॉल टाकला होता. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता दीपेशचा परंतु क्षेत्ररक्षक माचोने अगदी चांगल्या प्रकारे तो झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाज नव्याने दाखल झालेला आहे क्रीजवर. हास्य मोठे फटके खेळण्याची क्षमता हास्यकडे आहे परंतु इथून मात्र त्याला सेन्सिबल क्रिकेट देखील खेळावं लागेल कारण की पहिला विकेट साताना पाहायला मिळालाय. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर हर्षल. चला हेमंत जास्त वेळ घेऊ नका कारण की आपल्याला अजून एक सेमीफायनल आणि फायनलची मॅच देखील संपन्न करायची आहे. त्याचं टाइम स्पेंड करू नका. या षटकातील पुढचा बॉल चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. हास्यासाठी हर्षल. इथे मात्र अगदी चांगला बॉल. डॉट चेंडू इथे पाहायला मिळालेला आहे. टप्पा पडला त्यानंतर हलकासा आउट स्विंग पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव तिथे स्वीकारली गेली नाहीये. धावसंख्या आपण पाहिलं तर अजूनही स्थिरावली गेली आहे फलकावरती 5. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती हर्षल. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू वेगवान मारा इथे पाहायला मिळतोय. त्याचं कारण जर आपण तपासून पाहिलं तर या अगोदर दीपेशची विकेट गेली आणि त्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित होताना पाहायला मिळालाय. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 फलंदाज आता आपसामध्ये काहीतरी चर्चा करताना दिसत आहेत कारण की सागर वडे जर आपण पाहतोय तर एक एक्सपिरियन्स प्लेअर आहे आणि त्याच्या समवेत यंग ब्रिगेड यंग ब्लड आपल्याला पाहायला मिळत आहे. हास्य पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हर्षल. पुन्हा एकदा डॉट चेंडू. इथे आपण पाहिलं तर या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतायत तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती फ्रेंड्स सरावली या संघाची 1 गडी बाद 5. वाणगाव टीम जास्त वेळ घेऊ नका ही पुन्हा एकदा विनंती आहे सूचना आहे आयोजकांच्या वतीने. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे फलकावरती 1 गडी बाद 5. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर हर्षल माची. हर्षल दाखल झालेला आहे षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता. षटकातील पहिला बॉल
इथे मात्र अगदी चांगला बॉल मैदानी लगत चेंडूला खेळलाय. कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 5 दिवसांमध्ये आपण पाहिलं तर अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आणि खास करून सर्व संघांचं मी कौतुक करीन. कुठल्याही प्रकारचा वादविवाद झालेला नाहीये आणि त्याच्याचमुळे हे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी चांगला प्रयत्न केला सरावली या संघाने की 8-8 ओव्हरच्या लढती 8-8 ओव्हरचे सामने आयोजित करावेत आणि तो आयोजन आपण पाहतायत अगदी यशस्वी होताना. पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतायत. फिल्डर तिथे आहेत. फेकी केली आहे. कुठल्याही प्रकारची धाव स्वीकारली गेली नाहीये. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु या ठिकाणी लक्ष केंद्रितपणाचा अभाव. झेल या ठिकाणी मात्र सुटलाय. हास्याला जीवदान मिळते. आता या जीवदानाचा फायदा कशा प्रकारे उचलला जाईल. पहिलं षटक आपण पाहिलं होतं. इकॉनॉमिकल गोलंदाजी जी आहे ती हर्षलची पाहायला मिळाली. 5 रन त्या षटकामध्ये मोजल्या होत्या. 1 विकेट त्यानं प्राप्त केली होती. त्यानंतर हर्षलच्या हातामध्ये चेंडू दिला. आतापर्यंत 3 चेंडू हे हर्षलने हाताळलेले आहेत. 2 रन त्यानं मोजले आहेत. अगदी योग्य टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते हर्षलच्या माध्यमातून. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हर्षल. पुन्हा एकदा चांगला बॉल. चार चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतायत तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 7. षटकातील पुढचा बॉल फुल्लर लेनचा मारा केला होता, परंतु हे म्हणणे अगदी चांगला झेल टिपलाय. इथे लागतोय अजून एक धक्का फ्रेंड्स सरावली संघाला. सागर गॉन बॅक टू दी डगआउट. विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळालं. नवीन फलंदाज अंकेश घरत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हार्दिक पांड्या ऑफ सरावली म्हणून याला हे नाव दिले गेलंय. त्याचा खेळ देखील त्याचाच विस्फोटक आहे, कारण की या संघाला तारण्याचं काम या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलंय ते अंकेश घरतने. एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा त्याचं फॉर एक्झाम्पल उत्तम उदाहरण म्हणजे अंकेश आपल्याला पाहायला मिळतोय. आता जबाबदारी हास्य आणि अंकेशला घ्यावी लागेल. चांगल्या प्रकारे धावा जमाव्या लागतील, कारण की सद्यस्थितीला आपण पाहतोय गडी 2 बाद झालेले आहेत आणि धावसंख्या फ्रेंड्स सरावली संघाची अवघी झाली आहे. धाव फलकावरती 7. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती हर्षल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतायत तर 2 फिल्डर हे आपल्याला पाहायला मिळतात 38 सर्कलच्या बाहेर. पाहूया षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र पहिलाच बॉल फेस करत असताना जो ट्रेडमार्क पॅटर्न आहे अंकेशचा, षटकार 6 धावा. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश स्मृती चषक 2025 या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय तर झालेली आहे धाव फलकावरती 13. अंकेशच्या बॅटमधनं एक उत्तुंग षटकार पाहायला मिळालाय आणि इथून मात्र अंकेशचा विचार हाच असावा की जास्तीत जास्त धावा आपण जमाव्यात, एक चांगलं टार्गेट सेट करावं आणि त्याच दिशेने त्यानं वाटचाल या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती केली. षटक क्रमांक 3 आपण पाहतायत तर हाताळण्याकरता सज्ज झालेले आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती हर्षल, ज्यांना पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये 5 धावा त्याने मोजल्या होत्या. 1 विकेट प्राप्त केली होती आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय अपकमिंग यंग स्टार, यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतंय फ्रेंड्स सरावलीकडनं. हास्य. पाहूया षटकातील पहिला बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हर्षल.
पाहूया षटकातील पहिला बॉल ओव्हर द विकेटने. इथे मात्र अगदी चांगला बॉल, पंचांकडे दाद मागितली गेली आहे. कुठेतरी लेग स्टंपला सोडून मात्र चेंडू जाताना दिसतोय, त्यामुळे नकार या ठिकाणी मात्र पंचांनी जरूर दर्शवलाय. इथे मात्र प्रत्येक येणारा डॉट बॉल जो आहे तो फलंदाजांवरती आणि संघावरती दडपण जरूर घेऊन येईल, कारण की धावसंख्या आपण आता पाहिलीत तर स्थिरावलेली आहे फलकावरती 13. 2 षटकं झालेली आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल अगदी योग्य प्रकारे हाताळलेला आहे गोलंदाज हर्षल पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. डावखुऱ्या फलंदाजाकरता मात्र आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली तर स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय, त्यानंतर मिड विकेटला देखील डीपमध्ये आपण पाहतोय. पाहूया षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेलेला आहे. फिल्डर चेंडू खाली, कुठलीही चुकी केली नाहीये. हास्य गॉन, बॅक टू द डगआउट. एकदा विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. 3 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय तर अवघी झालेली आहे. धाव फलकावरती 13. पहिले 2 चेंडू आपण पाहिले तर हर्षलने अगदी योग्य प्रकारे हाताळलेत, कुठली धाव दिली नाहीये आणि एक विकेट त्यानं प्राप्त केलाय. पाहूया षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती हर्षल. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे 5व्या क्रमांकावर चिन्मय. षटकातील तिसरा बॉल. इथे मात्र बॅटची एज घेऊन चेंडू आपण पाहतोय तर घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय. या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. यानंतर आपण पाहणार आहोत सेकंड सेमीफायनल, जी 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असणार आहे धाकटी डहाणू आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असणार आहे डहाणू 11. पाहूया षटकातील चौथा बॉल. हर्षल घेऊन तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र बॅटची एज, जी विकेट हवी होती आणि ती विकेट पदरी पडली आहे. अंकेश घरत गॉन, बॅक टू द डगआउट. इथे लागलेला आहे मोठा धक्का. अंकेश घरत बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. काय कमालीची गोलंदाजी हर्षलकडनं पाहायला मिळाली. या षटकामध्ये फक्त 1 धाव तिथे दिली गेली आणि 2 विकेट प्राप्त केले हर्षलने. आतील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती हर्षल. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. व्हॉट अ शॉट, इनक्रेडिबल, फॅब्युलस षटकार. 6 धावा. अगदी चांगला फटका या ठिकाणी पण पाहिलं. दिव्यांशूच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. या मैदानातील सर्व बारकावे दिव्यांशूला माहीत आहेत आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय खाली टाकलेला हा चेंडू होता, त्याला मात्र पिक केलं आणि अगदी चांगल्या टायमिंग सहित त्या चेंडूला खेळून काढलं. हा षटकार आलेला आहे आणि या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती हर्षल. हर्षल टू दिव्यांशू असा सामना जरूर पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. या ठिकाणी मात्र बॅट अँड पॅडचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये आणि इथे आपण पाहिलं तर डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड.
धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश स्मृती चषक 2025 या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातील पहिली सेमीफायनल आपण पाहतायत. या दोन संघांच्या माध्यमातून एका बाजूला आपण संघ पाहतोय प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स सरावली आणि दुसऱ्या बाजूला आपण क्षेत्ररक्षण करताना संघ पाहतोय विपुल सीसी वाणगाव. षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार हर्षल. इथे मात्र पहिलाच बॉल आपण पाहिला हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मात्र दिशा देण्याचं काम केलं. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 21 रन्स ऑन द बोर्ड. पहिला चेंडू जर आपण पाहिलं हर्षलने अगदी योग्य प्रकारे हाताळलेला आहे. कुठल्या स्पॉटवरती पिच केलेला चेंडू होता त्याला मात्र चिन्मयने सन्मानजनक खेळून काढलं. पाहूया षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा झाला नाहीये आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो. कारण की येणारे डॉट बॉल आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावरती प्रेशर दडपण हे जरूर घेऊन येतील. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे धाव फलकावरती 21. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र फुलर लेनचा मारा त्याला प्रत्युत्तर सडेत तोड दिलंय दिव्यांशूने. षटकार 6 धावा. झालेली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आता येतोय 99 चिन्मय. षटकातील पुढचा बॉल डेट चेंडू इथे मात्र पंचांनी घोषित केलाय. रनअप मध्ये बिघाड त्याच्यामुळे गोलंदाजांनी स्वतःला थांबवलं. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती हर्षल. आखूट टप्प्याचा बॉल होता. अगदी चांगला पूल तिथे पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक देखील अगदी कमालीचं पाहायला मिळालं. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. अगदी चांगलं प्रॉपर वेने मात्र चिन्मयने या फटक्याला खेळलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल नियंत्रणामध्ये स्वतःला ठेवलं बॉडी बॅलन्स केलं आणि फटका खेळला परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक तितकंच करावं लागेल. चांगला स्टॉप. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर झाली आहे फलकावरती 29. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र थोडासा वर जाताना हा चेंडू जरूर पाहायला मिळाला. पंचांनी मात्र फेटाळली ही अपील. बघा लेग बिफोरची अपील ज्यावेळेला तुम्ही करता तेव्हा त्या चेंडूचा इम्पॅक्ट अगदी मिडल स्टंपवरती असणं गरजेचं आहे आणि पंचांना ते जाणवलं तर डेफिनेटली पंच बाद करार देतील परंतु तसं काही झालं नाहीये. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे फ्रेंड्स सरावली या संघाची धाव फलकावर 4 गडी बाद 29. सुरू होईल. बॅटिंग पॉवर प्ले ची घोषणा पंचांनी केलेली आहे. 4 षटक आपण पाहिले. 4 षटकांनंतर फ्रेंड्स सरावली या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 29. बॉलिंग एनालिसिस आतापर्यंत आपण पाहिली. हर्षल पाटीलने पहिलं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये 5 धावा मोजल्या 1 विकेट प्राप्त केली. त्यानंतर पुन्हा आपण दुसऱ्या षटकामध्ये हर्षलला पाहिलं हर्षल माची आणि त्यानं देखील त्या षटकामध्ये 8 रन दिले 1 विकेट प्राप्त केली. त्यानंतर पुन्हा हर्षल पाटील आले. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी 7 रन दिल्या 2 विकेट प्राप्त केल्यात आणि हर्षल माची पुन्हा षटक क्रमांक 4 हाताळलं आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली. 9 रन खुटल्या गेल्या आणि त्यामध्ये एक उत्तुंग षटकार देखील पाहायला मिळाला आहे. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता या संधीचा फलंदाज कशा प्रकारे फायदा घेतील ते आता पाहणं गरजेचं आहे कारण की आता या इनिंग मधील फक्त 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडूमध्ये एक्झॅक्ट किती धावा आता जमल्या जातील ते पाहणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो आपल्याकडे पूर्ण दिवस नाहीये. आपल्याला फायनल देखील पूर्ण करायचे तेव्हा जास्त वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती आनंद. षटकातील पहिला बॉल आनंद घेऊन तयार चिन्मयसाठी.
अगदी चांगला फटका, कव्हरच्या दिशेला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय फ्रेंड सरावली या संघाची झालेली आहे धावफलकावर 30 धावा, 30 रन्स ऑन द बोर्ड. सर्व सरावलीच्या पाठीराख्यांचं लक्ष मात्र या मॅच कडे लागलंय. पाहूया षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एक रन पाहायला मिळाली आणि या एक रनने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावर 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. दोन्ही चेंडू आनंदने जर आपण पाहिलं तर अगदी योग्य टप्प्यावरती हाताळलेले आहेत, त्यामुळे थोडंसं उघड होते फलंदाजांकरिता. पाहूया षटकातील तिसरा बॉल. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू, अगदी सरळ चेंडू खेळलाय, परंतु बॅकअप तिथे आहे, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि त्याचा बेनिफिट या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाजांनी उचलला. इथे मात्र चुकी क्षेत्ररक्षकांना केली आणि अगदी दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहताय तर आता झालेली आहे धावफलकावर 33 धावा. आता किती धावा जमवतील हे दोन्ही फलंदाज, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल याकडे देखील पाहणं हे खूप गरजेचं आहे, कारण की मॅच देखील सेमीफायनलची आहे. इथून जर जिंकला तर फायनलचं तिकीट मिळेल, कुठला संघ फायनलिस्ट म्हणून पहिला संघ ओळखला जाईल. पाहूया षटकातील चौथा बॉल. घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज रॅटम ओव्हर द विकेटने आनंद. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा वापर, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेला आहे, ऑन साईडला चेंडू जातोय, हेमंत ते वेगाने पुढे आले, एक रन परिपूर्ण केली गेली आणि या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहताय तर धावसंख्या आता झाली आहे फ्रेंड सरावली या संघाची 34 धावा. 4 चेंडू झालेले आहेत, चारी चेंडू आपण पाहिले तर योग्य टप्प्यावरती आनंदने हाताळलेत. सिंगल आणि डबल्स हे मात्र पाहायला मिळालेत आतापर्यंत. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र सँडी चेंडूला उचलतात, फेकी करतायत, कमालीचा थ्रो अफलातून डायरेक्ट हिट, दिव्यांशु गॉन बॅक टू दी डगआउट. पाच चेंडू झालेले आहेत, काय जबरदस्त गोलंदाजी आनंदची पाहायला मिळाली आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आनंदने धावा मोजल्या फक्त 5 धावा मोजलेल्या आहेत आणि एक विकेट त्यानं प्राप्त केली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी. षटकातील शेवटचा बॉल. घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार, गोलंदाजी मार्कवर. षटकातील शेवटचा बॉल घेऊन आनंद तयार. फुलटॉस चेंडू होता, कनेक्शन मात्र प्रॉमिसिंग नव्हतं. इथे जर आपण पाहिलं तर इथे एक रन पाहायला मिळाली आणि या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती फ्रेंड सरावली या संघाची 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 5 विकेट्स. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. धाकटी डहाणू विरुद्ध डहाणू 11. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स जवळ यायचंय. सेकंड सेमी फायनलचा मुकाबला. दोन्ही डहाणू विभागातले संघ हे आमने सामने असणार आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती कैवल्य. यावेळेला मात्र आपण पाहतायत काय झालंय. यस विकेट. आहे
विकेटचं पतन इथे पाहायला मिळालं. 6वा धक्का इथे लागला फ्रेंड सरावली या संघाला. धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या धावफलकावरती झालेली आहे 35. 35 धावा. आता शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. आता या 5 चेंडूंमध्ये किती धावा या जमवल्या जातील. नवीन फलंदाज नव्यानं दाखल होतोय क्रीजवर. कुंजल नव्यानं दाखल झाल्या. आता पाहूया शेवटच्या 5 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल. सध्या तरी आपण पाहतोय 35 धावा या झाल्यात फलकावरती. प्रत्येक गोलंदाजाच्या खांद्यावरती कर्णधारानं जी जबाबदारी मात्र अगदी चांगल्या प्रकारे संपन्न केली आहे. इथे मात्र वेगवान चेंडूचा मारा केलेला आहे. अपील केलेली आहे विकेट किपरने, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय रन आउटच्या माध्यमातून विकेट गेली आहे. नवीन फलंदाज नव्यानं आपण पाहतोय दाखल झालेला आहे चैतन्य. आता शेवटचे आपण पाहिलं तर या षटकातील चेंडू बाकी आहेत 4. धावसंख्या आपण पाहतोय अजूनही स्थिरावलेली आहे 35. इथून 1 ते 2 मोठे फटके आले तर डेफिनेटली धावसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसेल. सुरुवातीच्या षटकांमध्ये जर आपण पाहिलं फलंदाजांची हाराकिरी पाहायला मिळाली, दुर्भिक्ष धावांचं पाहायला मिळालं आणि त्याच्याचमुळे ही लोवेस्ट टोटल ही सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांनी इशारा दिलेला आहे नो बॉलचा. ओव्हरस्टेपिंग तिथे पाहायला मिळाली आणि 1 रन तिथे एक्स्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुशांकित क्षेत्रातील 1 धाव आणि नोची 1 धाव अशा 2 धावा इथे ऍड ऑन होत आहेत धाव फलकावरती. धाव संख्या आता झालेली आहे फलकावर 37. 37 धावा. यानंतर दोन्ही टीमच्या कॅप्टनना पुन्हा एकदा विनंती आहे की जसं षटक संपेल आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जाणार आहोत. धाकटी डहाणू विरुद्ध डहाणू 11 सेकंड सेमीफायनलची मॅच. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटची संधी आहे फलंदाज भूषणसाठी. आता या संधीचा स्वीकार भूषणच्या माध्यमातून कशा प्रकारे घेतला जाईल हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती कैवल्य टू भूषण. फ्री हिटचा बॉल. इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहिलेला हा चेंडू होता. पॅडवरती लागून जातोय. लेगबाईसचे संकेत पंचांकडनं आलेत आणि इथे आपण पाहतोय तर एक एक्स्ट्रा रन जोडली जाते. या एका धावेच्या साह्याने धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 38. 38 धावा. संत गतीने मात्र धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. त्याचं श्रेय मात्र आपण पाहतात गोलंदाजांना द्यायला हवं. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. आखूट टप्प्याचा बॉल होता, फटका खेळलाय जरूर, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतात घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू घेत जातोय. 2 रन तिथे पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 40 रन्स ऑन द बोर्ड. 40 धावा या लागल्या गेलेल्या आहेत फलकावरती. आता या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आता या 2 चेंडूंमध्ये पाहूया किती धावा जमल्या जातील. षटकातील 5वा बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या 1 रनने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 41. शेवटचा बॉल आहे आता या सत्रातील. आता या शेवटच्या बॉलवरती किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने कैवल्य. ती चांगला बॉल होता, त्याला मात्र खेळून काढलेला आहे. दिशा दिली जाते, क्षेत्ररक्षक तिथे वेगाने येत आहेत. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे मात्र MSD ची आठवण ताजी करताना सँडी अगदी चांगल्या प्रकारे फेकी केली. डायरेक्ट हिट आणि विकेट.
इथे आपण पाहतोय तर 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स सरावली या संघाची 42-43 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आता पाहणं आहे तितकंच महत्त्वाचं. चला आपण टॉसच्या दिशेने देखील जाऊया. धाकटी डहाणू संघाचा कर्णधार आणि डहाणू 11 संघाचा कर्णधार लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचंय. संख्या धाव फलकावरती झालेली आहे. 42-43 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. कशा प्रकारे आता सामोरे जाईल वाणगावचा संघ या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. 2 संघाचे कॅप्टन हे समोरासमोर येत आहेत. चला आपण इथे जोडतोय कॉईन आहे. चला मला सुबोध घरजी तिथे आहेत. आपण चला नाणेफेकीसाठी चला एका साईडला आपण बघत आहात डहाणूचा संघ आणि एका साईडला बघत आहात फक्त खाडीतून आरपार जायचं एवढंच फक्त काम उरलंय. बस एक शहरात आणि एक डहाणू गावात. चॉईस करा. चला दुसरा सेव धाकटी डहाणू आणि चला टॉस करा. माहिती आहे काय बोलायचं आपल्याला. फ्रेंड्स आणि निलेश मूर्ती धाकटीनं कॉल करताय. फ्रेंड्स कॉल केलाय. फ्रेंड्स राहिलेला काय घेणार. क्षेत्ररक्षण. ओके टॉस जिंकलाय. अप्रतिम फलंदाजी काही बदल आहे की तोच संघ खेळणार. तोच संघ आहे. सातत्यपूर्ण तुमचा चांगला खेळ लोकांचे प्रेक्षकांचे देखील तुमच्यासमोर नजरा भरपूर आहे. भरपूर चांगला खेळ खेळला आणि निश्चितच एक मोठी स्पर्धा तुमच्या समोर देखील तेवढाच मोठाच आहे. बऱ्याच सगळं ओळखतात. त्यांच्याकडे देखील तुमच्याकडे अनुभवी खेळ आहेत. त्यांच्याकडे देखील चांगली गोलंदाज आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. 40 ते 45. ओके माझ्या मनात उत्तर दिलं. आपण टॉस जिंकलं असतं काय घेतलं असतं. त्यांनी म्हटलं की आम्ही 40 ते 50 धावापर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. आपण किती धावा देण्याचा प्रयत्न कराल. 60 रनची टार्गेट राखू. या 60 धावा असायलाच पाहिजे. ऑल द बेस्ट. जाऊया आणि एका साईडला आपण निश्चितच म्हणतात आम्ही एक मिनिट आपल्याला विचारलं साहेब कसा मनात विचारायला की आम्हाला ह्या 8 षटकाचा सामना करायचा आहे. आतापर्यंत आपण बघतोय की 6 षटकं आणि 4 षटकाचा सामना होतो. पण हा विचार तुमच्यामध्ये कसा आला की 8 षटकाचा सामना आपण केलं पाहिजे आणि फक्त 16 संघ घेऊन एक चांगला क्रिकेट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलं आहे. जुनं क्रिकेट पुन्हा जिवंत झालं पाहिजे ही इच्छा होती आणि बॉलर्सचा काहीच हे नसतो आताच्या टुर्नामेंटमध्ये. जो येतो तो सिक्सर मारतो. आज बघितलं की कितीतरी बॉलर्सनी मॅच टर्न केलेले आहेत आणि तेच आणि ती आमची जी विकेट आहे आम्हाला तर माझी तर अजून इच्छा अशी आहे की 10 ओव्हरच्या मॅचेस होऊ दे आणि 6 की 7 दिवस की सर्व मॅच. आज 6 ओव्हरची मॅच होते. मला स्वतःला वाईट वाटते की ह्या मॅच पण 8 ओव्हरच्याच झाल्या पाहिजे होत्या पण वेळेच्या अभावी आपण नाही ते करू शकत. तरी आमचा प्रयत्न आहे की फायनल 8 ओव्हरची व्हावी. बघू आता किती प्रतिसाद मिळतो समोरच्या टीमकडून किंवा प्लेअरकडून आणि पुढच्या वेळेला आम्ही नक्कीच 6 दिवसाची टुर्नामेंट ठेवू. त्याच्यामध्ये 8 ओव्हरच्या सर्व मॅच होतील. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. यासाठी आयोजकांचं खूप चांगलं आयोजन आणि सुपर वरचा दर्जा लोकांनी भरभरून कौतुक केलंय. खूप मोठा मेसेज आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील की अतिशय अभूतपूर्व अशी टुर्नामेंट तुम्ही करायला बघितली आणि तुमचं चौघांचं म्हणजे तुमचे जुने फ्रेंड्स क्रिकेटर आहेत त्यांचं मनापासून कौतुक केलं. येणारे नवोदित खेळाडू आहेत सर्व फ्रेंड्सचे क्रिकेट मेंबर जेवढे फ्रेंड्स क्रिकेटचे मेंबर आहेत त्यांचं मनापासून कौतुक करेल. नक्कीच एक अभूतपूर्व 16 सर आपल्याला अनुभवायला मिळाला. 5 दिवसांमध्ये जे जुनं क्रिकेट होतं पुन्हा जिवंत
ठेवावं आणि तीच अपेक्षा मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि ती पूर्वत्वास नेते. ऐतिहासिक क्षण हा तुम्हा सर्वांसाठी आहे, कारण की 8 ओव्हरचे मॅचेस आपल्याला पाहायला मिळाला आणि मला देखील अभिमान वाटतो की मी या स्पर्धेचा भाग झालो. त्याकरता मी धन्यवाद देईन आतेश राऊत आणि मनोज घरत यांचे आणि फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावलीचे. पुन्हा एकदा आपण जाऊया बॅक टू द क्रिकेट, बॅक टू द ग्राउंड अँड बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. या आपण ऐकूया दीपकजी संके सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद मंथन. जिथे विजयासाठी धावा करायच्या त्या 43 आणि मैदानामध्ये उतरला इन फॉर्म बॅट्समन 2 अर्धशतक ज्याच्या आपण पाहिलीत. काय बॅटिंग बघितलाय सँडी आणि एका साईड तुम्हाला बघायला मिळतो मयुरेश आणि सर्वप्रथम गोलंदाजी घेऊन जातो अंकेश नावाचा वादळी गोलंदाजी करणारा अक्षय. आपल्या षटकाला पुढचा चेंडू त्याच्या सुंदरपणे खेळून काय डिक्लेअर झोन जातो. 1 धाव तुम्हाला हे सेन्सिबल क्रिकेट आहे बघा. 8 षटकाचे तुम्हाला मॅचेस बघायला मिळेल, 6 षटकाच्या मॅचेस बघायला मिळेल. तर एकेरी दुहेरी धावा काढायला पाहिजेत. तुम्ही प्रत्येक चेंडू षटकार आणि चौकार मारू शकत नाहीयेत, कारण थोडी गोलंदाजाकडे देखील त्याचं अस्त्र आहे. अप्रतिम आयोजन मयुरेश. ऑस्टमच्या खूपच बाहेर चेंडू जातो. पंच दोन्ही हात बाहेर काढतात. दिस इज अ वाईट बॉल असं घोषित करतात. धावसंख्या 2. 43 धावा विजयासाठी करायच्या आहेत. 6 षटकात 43 धावा कमी देखील म्हणू शकत नाही, जास्त फायटिंग स्कोर आहे. चेंडू टट्टवला आहे. परफेक्ट पॉवर प्लेचा फायदा उचललाय. सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला सीमा पलीकडे 4 धावा. खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. डीजे संघाचं मनापासून कौतुक. ज्या पद्धतीने लाईन बॉलिंग सांभाळली, प्रत्येक चेंडू यॉर्कर लेन, प्रत्येक चेंडू गुडलर स्पॉट, प्रत्येक चेंडू ऑफ द ऑफ स्टंप, कोणत्याही पद्धतीचा फुलटच चेंडू एक देखील वाईट टाकला नाही त्यांनी. बघा एवढी सुंदर गोलंदाजी तुम्हाला वाणगाव संघाकडनं बघायला मिळालाय. धावसंख्या फरकावं लागतं ती 12. रिव्हर्स स्विफ्ट खेळले, सरळ चेंडू जातो पॉईंटच्या हातामध्ये. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं चैतन्य ह्याच्याकडनं. एक मात्र फलंदाज दिव्यांशू ह्याच्याकडनं फक्त चांगली बॅटिंग बघायला मिळाली. बाकी कोणत्याही फलंदाजाकडनं नांगी टाकली संपूर्ण फ्रेंड सर्वच्या खेळाडूंनी. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी करत असताना समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो मयुरेश नावाचा फलंदाज. विपुल सीसी वाणगाव विरुद्ध फ्रेंड सरावली असा आपण सामना बघत आहात. डिक्लेअर झोन जाईल. झाडाला चेंडू लागून आलाय. 1 धाव बघायला मिळते. एका धावानेशी धावसंख्या केली. 13 धावा या फलकावर लागल्या जातात. आता बाकी तुम्हाला सँडी नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार, नंतर दुसरं षटक तुम्हाला 5वं षटक जे मला बॅटिंग पॉवर प्ले बघायला मिळेल. हा मेंडेटरी पॉवर प्ले आपण म्हटलं जातो पाहायला मिळते. गली पॉइंट कव्हर लॉंग ऑफ शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड विकेट. चेंडू टट्टवला आहे. सरळ जातो स्टेट ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. खणखणीत चौकार तुम्हाला पाहायला मिळतंय. काय सुंदर फलंदाजी पहिल्याच षटकात तुम्हाला विपुल सीसी वाणगाव संघाकडनं बघायला मिळते. पुढे एक एक धावा वाणगाव संघाच्या पाऊल पडते फायनलच्या मॅच घडते अशा पैकी बघायला मिळते. गुड बॅटिंग, कारण वाणगाव संघाने विपुल सीची वाणगाव संघाने प्रत्येक सामन्यात अफलातून बॅटिंग केलं. इथे पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटक 17 होतं. आता बाकी तुम्हाला अंकेश नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. आता हे षटकात तुम्हाला मॅडन टाकावं लागेल, विकेट काढावं लागेल. कदाचित 1-2 धावाच फक्त षटकात दिल्या जातील, कारण ह्या पद्धतीने पहिल्या षटकात 17 धावा निघाल्यात. मयुरेशकडनं चांगली बॅटिंग बघायला मिळते. तेवढीच चांगली बॅटिंग तुम्हाला इनफॉर्म बॅट्समन सँडीकडनं बघायला मिळाली. अक्षय नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय.
यानंतर बाकी धाकटी डहाणू विरुद्ध डहाणू असा सामना तुम्हाला बघायला धाकटी डहाणू संघ नाणेफेक जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकच धाव तिकडे बघायला मिळेल. एका धावांचा विचार केला धावसंख्या होती तर 18. 29 चेंडू मध्ये 25 धावाची आवश्यकता. आता तुमच्याकडे बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत, कारण धावसंख्या उभारता आली नाही. फक्त 42 धावा दिल्यात. पहिल्या षटकात तुम्ही 17 धावा खर्च केल्यात. मेंढीतरी पॉवरमध्ये खऱ्या अर्थाने रोखायचं होतं, पण अप्रतिम फलंदाजी तुम्हाला विपुलसी वाणगाव संघाच्या खेळाडूकडनं पाहायला मिळाली. अंकेश समोर आहे तो सँडी. चेंडू टट्टवला आहे हवेमध्ये. चेंडूच्या पाठीमागे डिफेन्स जातात की बघूया कोण जातोय. भूषणच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि इथे अप्रतिम झेल भूषण यांच्याकडनं पकडला. पहिला झटका बसतोय, बाद होतोय तो. निश्चित असतं. आता बघूया कोणता खेळाडू येतो मैदानामध्ये. फ्रेंड्स क्रिकेट कपच्या सर्व सभासदांना विनंती आहे की आपण मुख्य स्टेजकडे यायचं आहे. लवकरच माननीय आमदार महोदयांचं आपल्या स्टेजवर आगमन होणार आहे. तरी व्यवस्था पाहण्यासाठी सर्व मेंबर्सनी स्टेज समोर यायचं आहे. चला, प्रथमेश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी करण्याचा एक वेगळा पायंडा त्यांनी पाडला. जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा विकेट उभा राहतोय आणि आपल्याला सगळे बघलो. आता बाकी तुम्हाला भागीदारीची गरज आहे, कारण मोठा गडी तंबूत पडला. सँडी बाद झालाय. आजच्या दिवसात सँडी कोण धावा झाल्या नाही आहेत. अंकेश गोलंदाजी करतोय. 19 धावा फरकावर लागल्यात आणि गडी बाद झाला. ह्या षटकामध्ये धावा कमी झाल्या कदाचित, तर निश्चितच मोठा सामना बघायला मिळतो. पुन्हा अंकेश राईटमवर तिकडे मारा करतोय. ओ बॅकफुटला गेले. चांगल्यापैकी चेंडूला मोड दिलं. चेंडू खेळला गेला मिड विकेटच्या रिझनला. थोडीशी प्रमिक होती. बघता बघता डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का, आणि इथे बाकी 2 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावांशी धावसंख्येचा विचार 20 धावा या फलकावर लागल्या जातात. वीस धावा या फलकावर बघायला मिळत आहेत. अक्षरशः हारागिरी केली. कोणत्याही फलंदाजाने विकेट उभा राहिला नाही. कमीत कमी 55-60 डाव हवे आहेत आणि तुम्ही फक्त 42 धावामध्ये संपूर्ण सगळं गारद झाला. गुड बॉलिंग. पेस पडल्याचा तेज तरार गोलंदाजी बघायला मिळते. निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षक चिन्मयच्या हातामध्ये जातोय. सामना जिंकायसाठी भागीदार व्हायला पाहिजे. जर तुम्ही मिळाली पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज बघायला मिळतो. अंकेश आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली सागर जातोय. पाहायला विकेट मिळेल. दॅट्स अ गुड कॅच. आणि इथे बाकी मोठा गडी तंबूत पडतोय. बघता बघता दुसरा गडी तंबूत झाला. कम बॅक केलाय या षटकामध्ये अंकेश नावाच्या गोलंदाजाने. धावसंख्या आहे ती 20. 25 चेंडू 23 धावच्या आवश्यकतापैकी आनंद नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. काय गोलंदाजी केली होती आनंदने. 5वा षटक. प्रत्येक चेंडू यॉर्कर लेनचा. प्रत्येक चेंडू बुंद्यातला. सर आपण बघत आहात. आता बाकी येतोय 2 विकेट. गरज होती इथे एका चांगल्या षटकाच्या. आता चांगलं षटक हाताळलंय. या षटकाला शेवटचा चेंडू घेऊन जातात. सरळ चेंडू जातोय पॉईंटच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते ती 21. तर या षटकामध्ये धावा निघाल्या त्या फक्त 3, 4 आणि गडी बाद केलेत ते 2. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 4. आता धावसंख्येचं सिच्युएशन काय म्हणजे 24 चेंडू आणि 22 धावा. 24 चेंडू 22 धावाची आवश्यकता.
चला आपलं महाराष्ट्र गीत ऐकलं. शाहीर साबळे यांचं अजरामर गीत. प्रत्येक मराठी माणसाला गर्व होईल ह्या गीताने असं पाहणं आपण बघितलं. असे अजरामर प्रत्येक शब्द आपल्या असंख्य शाहिरांनी स्वातंत्र्य लढा, भारतात कारवारमध्ये महाराष्ट्रासाठी लढा दिला. अशा असंख्य शाहिरांना मानाचा मुजरा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्हाला विजयासाठी धावसंख्या करायची 43. दीपेश प्रतिम चेंडू इथे बाकी धाव. फ्लम्बिंग होते, हातातला चेंडू निसटून गेला. अन्यथा मोठा विकेट मिळाला असतो, नॉन स्ट्राईक अँडला थ्रो आला असता तर, पण तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते. खूप चांगली. बघा एक सिंगल रनचे किती महत्त्व तुम्हाला बघायला मिळतात. सिंगल रुटेड आणि हेच काम केले नाही ते सरावळीच्या खेळाडूने. सिंगल धावाच घेतला नाही, प्रत्येक चेंडू षटकार चौकार मारला गेले. इथे बघा षटकार मारले पण सिंगल डबल रुटेड किती चांगल्या पद्धतीने वाणगावचे विपुल सीसी संघ खेळ करतोय. पुन्हा शेगा दीपेश. वाटतं बॉलिंग बुम बुम बुमरा कसे टाकतो तशा पद्धतीची आम्हाला दीपेशची गोलंदाजी बघायला मिळते. गरज आहे अशा धावाची, गरज आहे डॉट चेंडूची. जर तुम्हाला मॅच टॉप करायची असेल तर मॅच टप करण्यासाठी तुम्हाला बाकीचे डॉट चेंडू टाकावे लागतील. पुन्हा दीपेश राईट मोर विकेट. समोर आहे तो मयुरेश नावाचा फलंदाज. इथे लो फुलटा चेंडू बघायला मिळतो. स्वीप शॉट खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू जातो स्क्वेअर लेगला. शॉर्ट मिड विकेटचा खेळ जाऊन फील्ड करेपर्यंत एक धाव बघायला मिळते. आणि एका धावाने अशी विचार केला धावसंख्या होती ती 23. म्हणजे अजून देखील 20 धावाची आवश्यकता विजयासाठी. 21 करायचे, 44 करायचे, 21 धावाची आवश्यकता. 44 ऑन टार्गेट आहे. पुन्हा दीपेश. चेंडू टट्टवलाय, सरळ उंचावरून जातो मिड विकेटच्या डोक्यावरनं. 6 धावा, खडखडी षटकार. काय दर्जेदार फटका बघायला मिळाला. समोर चेंडू होता, मिडल लेफ्ट ओव्हर फ्लो केला गेला मिडॉनच्या डोक्यावरून. 6 धावा, धावा निघतात 6. आणि बघा कशा पद्धतीने षटकार मिळतोय पहा. म्हणजे 29 धावा, 20 चेंडू आणि 14 धावा. फायनलच्या दिशेने वाटचाल करता संघ पाहायला मिळतो विपुल सीसी. इथे चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या पाठीमागे जातो. आतेश राऊत जात आहेत. इथे बाकी झेल सुटला जातोय. कॅचेस विन द मॅचेस पकडायला पाहिजे आणि झेल सुटला गेला आणि धावसंख्या 1 लेवल धावसंख्या होते 30. चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता. फ्लो केलाय पण चेंडू आतमध्ये स्क्वेअर लेगचा खेळाडू झेल घेईल का. कैसे देखील झेल सुटला गेलाय. आणि बघता बघता 2 धावा पूर्ण देतात. अजून गोलंदाज काय करणार. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 जर तुम्ही झेल सोडले तर काय करणार. आणि अशा पद्धतीने इथे बाकी बघायला मिळते. ते म्हणजे धावसंख्या होते 3 षटकाचं समापनानंतर 32. आता बाकी धावसंख्या 18 चेंडू आणि 11 धावा. 18 चेंडू आणि 11 धावाची गरज आहे अंकेश येतात मोठ्या गोलंदाजीसाठी. 18-11. हा काय विपुल सीसीने काम केलंय हो. अप्रतिम फलंदाजी, उच्च दर्जाची गोलंदाजी आणि एक्सलंट फिल्डिंग हे तुम्हाला विपुल सीसी वाणगावचं काम बघायला. आणि म्हणूनच हा संघ अशी आगोगच करता बघायला. आजच्या दिवसात जर विचार केला तर फ्रेंड संघाकडनं कोणीच फलंदाजी केली नाही. सिंगल डबल रुटेड केलीच नाही. प्रत्येक जण षटकार मागला. 6 षटक होती 36 चेंडूमध्ये. ज्या पद्धतीने फलंदाजी कोणाची मला आवडली आजच्या दिवसात. जरी तो फायनलला पराभूत झाला सेमी क्वार्टर फायनलला उनबाट संघाची. चेंडू हवेमध्ये आहे. इथे बाकी चेंडू पुन्हा आते जाऊ तिथे पागायला मिळतो. इथे बाकी कॅच पकडला गेला पण ती वेळ निघून गेली आणि इथे बाकी कॅच पकडला गेलाय आणि इथे पुन्हा एकदा विकेट होतो आणि बाद होतो. मला वाटते आनंद नावाचा खेळाडू. आज शिवम दयानंद मोर हे इंजॉर्ड असल्यामुळे आपल्याला आज मिळत नाही. मागील सामन्यात आपण मॅच बघितली त्यांची. शुभास नावाचा खेळाडू गत सामन्यात नव्हता. आज बाकीचा शुभास सामील झाला या स्क्वॉड मध्ये. 17 चेंडू आणि 11 धावा हे तुम्हाला बघायला मिळतात. आमच्या जिल्हा प्रमुखाचं आगमन होतं इकडे. शिवसेना जिल्हा प्रमुख
आदरणीय वसंतजी चव्हाण साहेब यांचे आगमन होते. निश्चितच क्रिकेटवर कसं प्रेम करावं निस्तांत आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. मग ते बरेचसे मोठमोठे कार्यक्रम असो, आमची दहीहंडी असो, आमचा एखादा पक्षाचा कार्यक्रम असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, मेडिकल कार्यक्रम असो, आणि या गावाला या स्पर्धेला नेहमीच भेट देतात असं आमच्या सर्वांचं आदरणीय व्यक्तिमत्व. निश्चितच शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय वसंतजी चव्हाण साहेब यांचं निश्चितच फ्रेंड्स क्रिकेट सरावलीच्या मैदानावर आपण मनापासून स्वागत करतोय. महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य आमदार विलासजी तरे साहेब यांचं आगमन होत आहे. निश्चितच क्रीडांगणावर ज्यांनी प्रेम केलंय असे सर्वांचे लाडके आमदार विलासजी तरे साहेब देखील तुम्हाला बघायला मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या फुटबॉलच्या स्पर्धेत देखील प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला ते लाभले होते. गुड बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी अंकेशकडे तुम्हाला बघायला मिळते. निश्चितच हो 43 धावाचं विजयाचं आव्हान दिलं. मागील 5 दिवसापासून सामने खेळवले जातात. 8-8 षटकाचे सामने खेळवले गेले. फक्त 16 संघ सहभागी केले गेले या स्पर्धेत. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावले आयोजित निलेश मूर्ती चषक आपण इथे बघतात. पुन्हा अंकेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत आहे. सुभाषाने चेंडू केला. इथे बाकी शॉर्ट ऑन पूल तुम्हाला बघा स्क्वेअर लेगच्या रिझनला फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 1 धाव बघायला मिळते. आणि या एका धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 35 धावा या फरकावर लागल्या जातात. काय दर्जेदार फलंदाजी वाणगाव विपुलसिंह संघाकडे तुम्हाला बघायला मिळाली. 2 to go. 14 चेंडू आणि 8 धावाची आवश्यकता. बघूया कशा पद्धतीने करतोय मयुरेश नावाचा फलंदाज आज बाकी ओपनिंगला आला आणि खरोखर चांगली फलंदाजी आपण त्याच्याकडनं बघत आहात. डिक्लेअर झोन मध्ये जाईल. थोडंसं मैदान आपल्याला लहान असणार कारण इकडे बाकी डिक्लेअर झोन बघायला मिळतात. 1D असं लिहिलं गेलं. पाठीमागे चेंडू गेला. 1 धाव बघायला मिळते. एका धावांशी धावसंख्या पोहोचते ती 36 धावा. 13 चेंडू आणि 7 धावाची आवश्यकता. बघूया कशा पद्धतीने किती लवकर मॅच नेतात कशा पद्धतीने का. यानंतर बाकी डहाणू शहर आणि धाकटी डहाणू असं तुम्हाला गाव बघा म्हणजे खाडीच्या अलीकडे आणि खाडीच्या पलीकडचं अशा पद्धतीने तुम्हाला सामना बघायला मिळेल. अतिशय रंगतदार लढत आपण पाहिला. प्रत्येक सामना एक अविस्मरणीय काहीतरी वेगळेपणा प्रत्येक सामना तुम्हाला बघायला मिळाला. इथे बाकी चेंडू पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये जातो. इथे बघितले 1च धाव पुन्हा बघायला मिळेल आणि एका धावांचा विचार केला. षटक संपली 4 आणि फरका धावसंख्या लागली ती 37. म्हणजे इथे फक्त अजून तुम्हाला 6 धावाची आवश्यकता. विजयासाठी 12 चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता. बघूया कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाते. खूप सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला वाणगाव संघाकडनं पण ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग जर तुम्ही वाणगाव संघाकडनं बघायला मिळाली. सुरुवातीचे चषक जे पेशाने शिक्षक आहेत त्या गोलंदाजी आपण बघितलं. हर्षल नावाचा गोलंदाज हर्षल पी आणि नंतर हर्षल एम नावाचा गोलंदाज बघितला. नंतर आनंदने देखील 5वं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि नंतर कैवल्य ह्याने देखील 6वं षटक चांगलं हाताळलं आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या षटकात 7, चौथ्या षटकात 9, तिसऱ्या षटकात 6 म्हणजे 5व्या षटकात 6 आणि 6व्या षटकात 6 म्हणजे एक डबल फिगर धावसंख्या आहे ही कोणत्याही षटकात आणि त्याचा परिणाम तुम्हाला धावसंख्येला वर लगाम दिला आणि फक्त 42 धावांनी रोखलं गेलं. 43 धाव विजयासाठी करायचे आहेत आणि मॅचचं सिच्युएशन तुम्ही बघितलं तर 4 षटकात धावसंख्येसाठी 37, 12 चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता विजयासाठी विपुल सीसी वाणगाव संघाला. हा आपण आजच्या दिवसाला पहिला सेमीफायनल सामना बघतो. इथे जो संघ विजयी होईल तो बाकी फायनल मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. काय सुंदर आयोजन प्रत्येकाने भरभरून कौतुक केलं. आजच्या दिवसात किती लाईव्ह बघितलंय काल 10,000 प्रेक्षकांनी सारा. आज 17,400 लोकांनी ही मॅच तुम्हाला बघितला. इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा खणखणी चौकार आणि आता बाकी धावसंख्या बघायला मिळते ती 41, 41 धावा. म्हणजे आजच्या फायनल दिवसात 17,400 लोकांनी बघितलंय. आपण तिसऱ्या दिवशी बघितले तेव्हा 11,000 होते. कालच्या दिवशी 11 लोकांनी बघितलंय आणि आज 17,400 लोकांना एक कीर्तिमान रेकॉर्ड तुम्हाला बघायला मिळालाय. कारण जास्त षटकाची सामना लोकांनी भरभरून कौतुक केलं. डिक्लेअर झोन मध्ये जाईल का. यस इकडे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 42 म्हणजे फक्त एका धावाची आवश्यकता विजयासाठी. आपण बघितलं सर्वांचे लाडके आमदार आदरणीय विलासजी तरे साहेबांचं आगमन आहे. आमचे जिल्हा प्रमुख वसंतजी चव्हाण साहेबांचं आगमन झालं आहे ज्यांनी भरभरून खेळावर प्रेम केलंय. असे दोन्हीही आमचे आदरणीय व्यक्तिमत्व एका साईडला आमदार आणि एका साईड जिल्हा प्रमुख. मग कबड्डी असो खो खो असो अनेक सांघिक खेळ असो त्या खेळावर प्रेम करणारे हे दोन्ही आजचे प्रमुख पाहून आपण बघत आहात.
कव्हर चारीजनला केलाय चेंडू आणि अशा पद्धतीने विजय संपादन करतो आणि पहिला संघ बघायला मिळतोय तो म्हणजे निश्चितच निलेश स्फूर्ती चषकामधला फायनल मध्ये जाणारा संघ. त्याला हस्तांतरण करा. वाणगाव संघ या आपल्या